नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार सर. नमस्ते. सर्वप्रथम सर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे की युनिक अकॅडमीच्या YouTubeवरती 2017ला आपला एक व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्या बरोबर. व्हिडिओमध्ये आपण पूर्व परीक्षेसंदर्भात त्या एका तासाचं कसं नियोजन करायचं याबाबत 1 आवर स्ट्रॅटेजी आपण त्या ठिकाणी सांगितली होती. बरोबर. त्या व्हिडिओला मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी दिलेला आहे. म्हणजे जवळपास सर तो व्हिडिओ 1.25 लाख विद्यार्थ्यांनी बघितलाय. मी हे इथे आज आवर्जून का सांगतोय, कारण सर त्याचा मुलांना परीक्षेमध्ये खूप चांगला फायदा झालाय. राईट. आज त्या अनुषंगाने आज 2023 आहे आणि जसे की आपल्या सर्वांना माहित आहे की 5 नोव्हेंबरला आहे आणि तसेच 17 डिसेंबरला कंबाईनच्या 2 एक्झाम होणार आहेत, म्हणजे ग्रुप बी साठीची आणि ग्रुप सी साठीची. Right. सर त्याच अनुषंगाने सर मला आज तुम्हाला विचारायचं आहे की या दोन्ही मेन्स एक्झाम आहेत आणि त्या ठिकाणी सर 2 पेपर होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी पेपर 1 पण आहे आणि पेपर 2 पण होतोय मित्रांनो. यासाठी सर काही विशेष मार्गदर्शन तुम्ही आज आपल्या विद्यार्थ्यांना करू शकाल का? किंवा ही जी स्ट्रॅटेजी आहे ती कशा पद्धतीने मुलांनी करावी? निश्चितच आपण तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे 2017ला आपण एक कार्यक्रम घेतलेला होता टिळक स्मारकला. देवा जाधव सरांचा या परीक्षेच्याच अनुषंगाने शेवटची चालू घडामोडीच्या अनुषंगाने रिव्हिजन होण्याच्या दृष्टिकोनातूनची ती एक सिरीज होती आणि त्याच व्याख्यानामध्ये मी 1 आवर स्ट्रॅटेजीचा उल्लेख केलेला होता आणि निश्चितपणे त्यावेळेस विद्यार्थ्यांना भरभरून प्रतिसाद या व्हिडिओला त्यांनी दिलेला होता. त्याचं कारणच असं होतं की सातत्याने आयोगाने आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रश्न पद्धतीमध्ये बदल करत होता. त्यामुळं त्यावेळेस असं फ्लक्च्युएशन लक्षात येत होतं की एक सुरुवातीचा कालावधी होता 2011 ते 2015 मध्ये. त्यावेळेस पूर्व परीक्षेची मेरिट ही 55, 60 अशा पद्धतीनं रिप्रेझेंट व्हायची. पण तदनंतरच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर ती मेरिट घसरायला लागली. साधारणतः 50 पेक्षा खाली, 40 पर्यंत खाली, इथपर्यंत मेरिट येऊ लागली. मग ह्याचं कारण काय आहे? प्रश्नामध्ये झालेला जो फरक आहे, जर एखादा विद्यार्थी या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी 2-2 वर्षापासून 6-6 महिन्यापासून या परीक्षेची तयारी करतोय, तर या परीक्षेची तयारी करत असताना जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, जेव्हा परीक्षा त्याची असते आणि त्या एका तासाचं नियोजन तो मात्र प्रॉपर करत नाही. हे कधी लक्षात आलं? जेव्हा मुलं पेपर देतात, पेपर सोडून जेव्हा घरी येतात, जेव्हा यांचा डायलॉग आमच्याबरोबर होतो, तेव्हा लक्षात होतं की त्या एका तासाचं नियोजन यांच्याकडे कुठंच नव्हतं. बरोबर. कारण शेवटी हे आपण याला असं समजूया की हे आपलं अंतिम युद्ध आहे. कारण कुठलाही विद्यार्थी ही परीक्षा देतोय म्हणजे तो सर्वस्व पणाला लावतो. लाखामध्ये विद्यार्थी ह्या परीक्षेला सामोरं जातात, त्याच्यातून हजारात मुख्य परीक्षेला जातात आणि त्याच्यातून शेकडोमध्ये मुलाखतीला जातात आणि त्याच्यात काही मोजके विद्यार्थी 100-500 विद्यार्थी अंतिम गुणतालिकेमध्ये दिसून येतात. मग एवढी कसरतीची जर ही परीक्षा असेल तर वेल प्लॅन पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर वेल प्लॅन पद्धतीनं ह्याची जी परीक्षा पद्धत आहे, परीक्षेचं जे नियोजन आहे, 1 आवरचा जो एरिया आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे न समजता जर विद्यार्थी सामोरं गेला तर हमखास अभ्यास झालेला असतानाही आपल्याला मेरिटमधून बाहेर यावं लागतं. नाही, मला सर तुम्हाला इथं अजून म्हणजे त्या ठिकाणी सांगावंसं वाटेल की सर आता 4 दिवस उरले विद्यार्थ्यांकडे. Yes. म्हणजे तसं बघायचं झालं मित्रांनो, तो फक्त 100 तास जवळपास आपल्याकडे सर आज शिल्लक आहेत परीक्षेला समोर जाण्यापूर्वी. राईट. आता आमच्या जो विद्यार्थ्यांचा जो प्रश्न मनात येतोय सर, की या 4 दिवसांमध्ये 100 तासांमध्ये कशा पद्धतीने आम्ही परीक्षेकडे दृष्टिकोन ठेवावा किंवा कशा पद्धतीने 4 दिवसाला आम्ही सामोरे जावं? मी याच्यात थोडंसं असा बदल करेन. 100 तासावरती तरी आपण येऊच, परंतु मी जी पहिल्या जी स्ट्रॅटेजी दिलेली आहे ते पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने. हे पहिल्यांदाच आपण मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी क्लिअर करतोय. त्यात 2023 पासून पहिल्यांदाच असं होत आहे की मुख्य परीक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहेत 3 तासाच्या अंतराने. यामुळं या 2 तासामधील या 2 परीक्षेच्या कालावधीमधील जो मधला गॅप आहे तो गॅपही फार महत्वाचा असतो. आणि परीक्षेला सामोरं जात असतानाही कशा पद्धतीनं, तर आपण याचा विचार असा करूया की मी एक साधारणतः आपण एवढ्या टप्प्यामध्ये या परीक्षेची स्ट्रॅटेजी आपल्याला लक्षात घेता येऊ शकेल. तुम्ही म्हणल्याप्रमाणे पेपर पूर्वीचे 100 तास हा एक पहिला आपल्याला टाकू राहील. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा भाग काय असेल? पेपरच्या दिवशीचे नियोजन. ज्या दिवशी प्रत्यक्षात पेपर आहे, म्हणजे आता 5 नोव्हेंबरला पेपर आहे, तर त्या दिवशीचं नियोजन तुमचं कसं असलं गेलं पाहिजे. हा. तिसरा, प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये एंट्री करता, हातात उत्तरपत्रिका पडते, प्रश्नपत्रिका पडते आणि पुढच्या एका तासात तुम्ही त्या पेपरला सामोरं जाता, तर ती स्ट्रॅटेजी काय असावी?
हा एक त्याच्यात विचारात घेतला जाणार आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पेपर दरम्यानचा जो मधला भाग आहे 12 ते 3, बरोबर. हा तुम्ही कसा घालवावा हा फार महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा भाग आहे जो 3 ते 4, हा जो दुसरा पेपर असणार आहे आत्ताच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार. कारण पूर्व परीक्षेमध्ये फार सोप्या पद्धतीने मी त्यावेळेस रिप्रेझेंट केलेलं होतं, विषयाची संख्या निश्चित होती. मात्र इथे 2 पेपर आहेत, 2 पेपर आहेत, विषय वेगवेगळे आहेत. तर त्या विषयाच्या अनुषंगाने, प्रश्नांच्या अनुषंगाने, त्यांचा वेटेज या अनुषंगाने परिस्थिती वेगवेगळी असणार आहे किंवा स्ट्रॅटेजी वेगवेगळी असणार आहे. तर मी पहिल्यांदा सगळ्यात पहिलं तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की येत्या 5 नोव्हेंबरला तुमची गट ब ची मुख्य परीक्षा आहे आणि त्याचबरोबर 17 डिसेंबरला गट क ची गट क मुख्य परीक्षा आहे. आणि तुलनात्मकरित्या पहिल्यांदाच गट या परीक्षेला जवळपास लाखाच्या आसपास विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरलेले आहेत. कारण त्याचं कारण असंच आहे की 7,000च्या आसपास जागा असल्या कारणामुळे ते आहे. तर हे विद्यार्थी पहिल्यांदाच ही परीक्षा देत आहेत. तर हे जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहेत तर आमची धारणा हीच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे टेक्निकली जर आपण या परीक्षेकडे जर पॉझिटिव्ह नजरेने पाहिलात किंवा या काही गोष्टी जर आत्मसात केलात तर निश्चितमध्ये 5-10 मार्काचा इम्प्रेशन तुमच्या पेपरवरती पॉझिटिव्हली पडू शकतो. त्याच्यातला पहिला भाग आपण विचारात घेऊ. थोडक्यात मी असं म्हणेन जो शेवटचा आठवडा आहे जो आता सोमवार ते शनिवारचा म्हणता येईल. तर या आठवड्यामध्ये धारणा विद्यार्थ्यांची हीच असावी. तर याचा जर आपण विचार करायला पाहिजे तर 100 तासामध्ये काय काय अपेक्षित आहे. तर साधारणतः मी असा विचार करेन की या कालावधीमध्ये त्याची अभ्यासाची दिनचर्या कशी असली पाहिजे, दिवसभराचा नियोजन कसं असलं पाहिजे, ह्या 6 दिवसामध्ये झोप व्यवस्थित तो घेतोय का, जेवण व्यवस्थित तो घेतोय का, ह्या सगळ्या गोष्टी मी कशासाठी क्लिअर करतो लक्षात घ्या. शेवटचा पेपर हा पूर्ण दिवस पेपर सेंटरमध्ये घालवावा लागणार आहे. त्या अनुषंगाने जर माझी दिनचर्या असेल, जेवणाची वेळ त्याच पद्धतीने मी पाळलेली असेल तर पेपरच्या दिवशी मला त्रास होणार नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा भाग. सगळ्यात महत्वाचा झोपेच्या बाबतीत. कारण या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही निश्चितपणे स्वतःला एक विश्वास देणं गरजेचं आहे की मी मागच्या 1 वर्षापासून या परीक्षेची तयारी करतोय, याच्यात काही वाद नाहीये. पण शेवटच्या टप्प्यामध्येही आपला कॉन्फिडन्स थोडासा अस्थिर असतो. माझं झालेलं असेल की नाही अभ्यास, मी बरोबर परीक्षेला जाऊ शकेन की नाही, प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन की नाही. इथं तुम्ही स्वतःला ते बजावायचं आहे की माझा अभ्यास झालेला आहे. मित्रांनो, मला साधं उदाहरण काय सांगायचं आहे. सध्या माहोल हे वर्ल्ड कपचा आहे. पहा, नेटमध्ये आपले सर्व बॅट्समन प्रॅक्टिस करतात. त्यांना असं वाटत असतं अजून 4 बॉल खेळू, आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. त्याचा अर्थ असा नाही की 4 बॉल चांगले खेळले म्हणजे उद्या फार चांगलं खेळणार आहोत किंवा कमी खेळलो म्हणून तिथं काहीतरी होणार आहे, असं नाही आहे. तर त्या क्षणी प्रॅक्टिस संपल्यानंतर स्वतःला समजावतो तो प्लेयर की मी उद्या सक्षमपणे ह्या मॅचला सामोरं जाणार आहे. तशीच तुमची स्थिती आहे. तर तुम्हाला हे बजावावं लागेल की तुमचा अभ्यास झालेला आहे. मी हे कशासाठी क्लिअर करतोय, 100 तास अगोदर म्हणण्यामागचं कारण काय, पहिले 4-5 दिवस जर तुमचा रुटीन व्यवहार असेल, खाणं व्यवस्थित असेल किंवा खाण्यामुळे कुठले आजार किंवा विकार ह्याही गोष्टी आपल्याला अपेक्षित नाहीये. ह्याच्यात दुसरा महत्वाचा आणखी एक भाग आहे या 100 तासाचा विचार करता. आता पहा, पूर्व परीक्षेच्या वेळेस काय होतं की प्रत्येक जिल्ह्याला सेंटर होतं, पण आता तसं नाहीये. बरोबर. आता एकूण 6 सेंटरवरच परीक्षा होणार आहे. म्हणजे थोडक्यात डिव्हिजन वाईज ही परीक्षा होणार आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि पुणे. म्हणजे त्या विभागातील उदाहरणार्थ पुण्याचा आपण विचार केला तर या 5 जिल्ह्यातील मुलांना, म्हणजे कोल्हापूरच्या मुलाला पुण्याला परीक्षा द्यायला यावं लागणार आहे. बरोबर. किंवा नागपूरच्या विद्यार्थ्याला, चंद्रपूरच्या मुलांना नागपूरला परीक्षा द्यायला जावं लागणार आहे. हे या पद्धतीने आहे. म्हणजे जागेवर ही परीक्षा नाही आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक सर्व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, आपण किमान तुमच्या परीक्षा सेंटरवर जाण्यापूर्वी 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. 2 दिवस तिथं दिनचर्या तुमची सुरुवात करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमचे मित्र असतील, कोण नातेवाईक असतील, पण माझी विनंती आहे मित्रांनो, नातेवाईक, मित्र यांचा विचार करत असताना पॉझिटिव्हली माझं सांगणं आहे, तुम्ही कम्फर्टेबल आहात का हे पहा. जर अशा ठिकाणी तुम्ही मुक्कामाला जाताय तिथं कम्फर्टेबल नाही आहे, तुमच्या माइंडवरती निगेटिव्ह इम्प्रेशन कुठलेही परीक्षेच्या पूर्वी तयार झाले नाही पाहिजे. का, ज्या परीक्षेची तयारी मागच्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून तुम्ही करताय, तर शेवटच्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीनं त्याचं क्रेडिट वाया जाता कामा नये. नाही, सरळ सोपं आहे. 4 पैसे खर्च होतील,
एखादं लॉज घ्या, शांतपणे ते रूम हे करा, जिथे तुम्हाला त्रास होणार आहे, कुठल्या डासाचा त्रास होणार नाही, त्या तिने एकांतपणे शेवटच्या 2 दिवसातही तुम्ही तिथे अभ्यास करू शकता, चांगलं जेवण घेऊ शकता. हा विचार तुम्ही पूर्वनियोजित करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या 100 तासामधला जो शेवटचा टापू आहे, म्हणजे त्याला मी असं म्हणेन की परीक्षेच्या आदल्या दिवशी. तर आता ह्या आयोगाने आपल्या वेबसाईटवरती फार चांगल्या पद्धतीने ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे की कुठलाही उमेदवार परीक्षा सेंटरवर येत असताना त्याने त्याच्या बॅगमध्ये कोणकोणत्या गोष्टी सोबत ठेवणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा हा अनुभव आहे त्या क्षेत्रातला. विद्यार्थी ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी बॅग बागरायला लागतात, एखादी गोष्ट विसरते. हमखास असेही विद्यार्थी पाहिलेले आहेत, हॉल तिकीट घरी ठेवलेले आहेत आणि परीक्षा सेंटरवरती गेलेले आहेत. बरोबर. तर ते होऊ द्यायचं नसेल तर काळजीपूर्वक लक्षात घ्या, पहिल्याच दिवशी तुमची बॅग तयार असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्या बॅगमध्ये तुमचं काय असणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात पहिलं जे की आयोगाने जी फोटोकॉपी तुम्हाला हॉल तिकीटची दिलेली आहे त्याचं एक झेरॉक्स कॉपी त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगितलेल्या 5 वेगवेगळे ओळखपत्र आहेत आपल्या भारतातील अनुषंगाने, जे तुमचं निवडणुकीचं ओळखपत्र असू शकेल किंवा आधार कार्ड असू शकेल, ड्रायव्हिंग लायसन्स असू शकेल किंवा आपल्याला काय पासपोर्ट असू शकेल. यापैकी कुठलंही एक ओरिजिनल सोबत तुमच्या ठेवा आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं पेन. हे 2 महत्वाचे पेन 2 घ्यायचे, कारण एक पेन नको आहे. ऐन वेळेस एखाद्या पेनने जर तुम्हाला अडचण तयार केली, तुमच्याजवळ 2 ते 3 पेन असणं गरजेचं आहे. शक्यतो या ठिकाणी जर 0.5 पेक्षा 0.7चा पेन जर तुम्हाला उपलब्ध होत असेल तर तो घ्या, पण इंक पेन वापरू नका. कारण इंक पेन वापरला तर शाई ओली राहते, चुकून आपला हात त्या पेपरवर असतो, तो जेव्हा जर पसरला तर 2 प्रश्नावरती त्याचं इम्प्रेशन क्रिएट होऊ शकतं. म्हणून बॉलपेनवालाच पण 0.7चा पेन तुम्ही या ठिकाणी ब्लॅक सोबत ठेवा. यासोबत एक पेन्सिल ही सोबत ठेवा. याचं कारण ह्याच्यासाठी सांगतोय की पुढे मी त्यावेळेस परीक्षा सेंटरमध्ये गेल्यानंतर पेन्सिलचा उपयोग तुम्हाला कसा करता येईल. अजून एक सगळ्यात महत्वाचं की जे बॅन केलेलं आहे, तुम्हाला कुठलीही वॉटर बॉटल स्टीलची असेल तुमची वैयक्तिक घेऊन जाता येणार नाही. सरळ मार्केटमधील कुठलीही बिस्लेरीची बॉटल घ्यायची, त्याच्यावरचं स्क्रॅप, त्याच्यावरचं लेबल काढून टाकायचं. ते पहिल्याच दिवशी हे का काढून ठेवा, ऐन वेळेस तुम्ही दुकानातून बॉटल घेता, ती चिल्ड असते, तुम्ही बॅगमध्ये ठेवता, ती ओली होते, तुमचे डॉक्युमेंट्स ओले होऊ शकतात. त्यामुळे पहिल्याच दिवशी 1-2 बॉटल घेऊन तुमच्या बॅगमध्ये ठेवणं आवश्यक आहे. याशिवाय 2 फ्रुट्स आहेत. सफरचंद आहे, कारण आता थंडीचा कालावधी आहे, तर 1-2 फळं ऐन वेळेस समजा तुम्हाला हॉटेल मिळालेलं नाहीये, तिथं खायला काही मिळालेलं नाही, 1-2 केळी 2 सफरचंद तुमच्या बॅगमध्ये सपोर्टिव्ह बी प्लॅन मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची तिथं अडचण येणार नाही. आणखी एक सगळ्यात महत्वाचा भाग, घड्याळ हे तुमच्या हातात असणं आवश्यक आहे. पण आयोगाने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं डिजिटल घड्याळ याला ते अलाउड केलेले नाहीत, ज्यामध्ये कॅल्क्युलेटरचा पार्ट आहे किंवा डायरेक्ट नेटशी तो मोबाईल जोडला जाऊ शकतो, घड्याळ जोडला जाऊ शकतो. साधा आपल्या काट्याचा घड्याळ तुमच्या समोर असणं आवश्यक आहे. ते घड्याळ जर नसेल तर तुमची 1 तासाची प्लॅनिंग पूर्णतः प्लॅन फसू शकतो, मी असं म्हणेन. म्हणून घड्याळ हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. याचबरोबर तुम्हाला एखादा दुसरा रुमालही तुमच्या सोबत ठेवा. याचं कारण असं आहे, तुम्ही ज्या सेंटरवर जाणार आहे, तुम्हाला जे काही बेंच अलॉट केलेलं आहे ते कधी पुसलं गेलेलं आहे की मला माहित नाही. मग तुम्हाला त्यांनी पॅडही आणायला सांगितलेलं नाहीये, तुमची उत्तरपत्रिका त्याच्यावर ठेवली जाणार आहे, ती खराब जर असेल तर तुमची उत्तरपत्रिका खराब होऊ शकते. म्हणून एक रुमाल तुमचा बेंच पुसण्यासाठी पाहिजे आणि एक तुम्हाला वैयक्तिक तुमच्याकडे असावा याच्यासाठी. म्हणजे मी परत एकदा रिपीट करतो, तुमच्या हॉल तिकीटचा झेरॉक्स, तुमचं ओळखपत्र ओरिजिनल, त्याची झेरॉक्स कॉपी, पाण्याची बॉटल, एक घड्याळ, पण तो नॉर्मल साधा घड्याळ असणं आवश्यक आहे, 2 पेन्स, 1 पेन्सिल आणि याशिवाय 2 रुमाल तुमच्या सोबत ह्या बॅगमध्ये असणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचे पुस्तक वगैरे हे परीक्षा सेंटरवरती घेऊन जाऊ नका आणि कुठलाही अट्टहास करू नका. सेंटरपर्यंत जाईपर्यंत मी प्रवासामध्ये काहीतरी पुस्तकं वाचेन. शेवटचे 5 तास म्हणजे पेपर सुरू होण्यापूर्वीचे 5 तास तुम्ही कुठल्याही प्रकारचा अभ्यास करता कामा नये. ह्याचं कारण साधं सोपं मित्रांनो लक्षात घ्या. तुम्ही जर आज मागच्या पूर्वपरीक्षा 30 एप्रिलला झाली, त्यानंतर तिथेही येतो. तत्पूर्वी मी विद्यार्थ्यांना आता जे तुम्ही मुद्दे सांगितलेत, मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेल मित्रांनो, इथे 10-15 मिनिटं ह्या व्हिडिओमध्ये गेली तरी चालतील, पण सर जे काही मुद्दे सांगतायत ते तुम्ही आवर्जून त्याच्या नोंदी करा, लक्षात ठेवा. कारण आपल्याला या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा मित्रांनो, इथे आपल्याला
कुठलीही हलगर्जीपणा किंवा कुठलीही चूक आपल्याकडून होता कामा नये. कारण ह्याच्यावरती सर आपलं पूर्णपणे भविष्य आहे, ज्याच्यासाठी आपण 2 वर्ष 3 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून मेहनत करतोय. त्यामुळे माझं सर्वांना आवर्जून सांगणं असेल, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि सर जे काही सांगतायत त्याच्या अवश्य तुम्ही नोंदी करा. ओके, याच्यातला आणखी एक पार्ट राहिला. 100 तासामध्ये शेवटच्या टप्प्यात तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे. म्हणजे त्या 2-4 दिवसामध्ये, कारण तुम्ही ऑलरेडी एवढे दिवस अभ्यास करत असल्यामुळं तुम्ही प्रत्येक विषयाचे काहीतरी शॉर्ट नोट्स काढलेले असतात. याशिवाय तुम्ही अनेक सराव पेपर सोडवलेले आहेत, कारण तुम्ही मेन्सला जाता याचा अर्थ सराव पेपर देता. सराव पेपरचा फायदा आपल्याला सगळ्यात चांगला काय होतो, तर आपले लूप्स मिळतात. आपली कमकुवत घटक कोणता आहे, कुठल्या ठिकाणी मी माझे प्रश्न चुकू शकतो, ह्याची सिम्पटम्स मला प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने मिळतात. तर या कालावधीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही हे जे सिम्पटम्स आहेत, जे वीक पॉईंट्स आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने ते ब्रशअप करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला पाहिजे. या शेवटच्या टप्प्यामध्ये चालू घडामोडीचं परत एकदा एक आवर्तन होणं गरजेचं आहे. त्या 4 दिवसामध्ये हलका फुलका बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणितचा जसा जसा वेळ मिळतील किंवा जसं थोडंसं आळस आलेलं असेल किंवा अभ्यासाचा कंटाळा आला असेल, अशा वेळेस तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जाणीवपूर्वक माझं इथं तुम्हाला सांगणं असेल, कारण 2023ची तुम्ही परीक्षा देत आहे. पेपर 2 मध्ये जाणीवपूर्वक आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये स्टॅटिक्स, पर्यावरण, संगणक माहिती तंत्रज्ञान, दूरसंवेदन अशा नवीन बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. जर ह्या बाबीकडे कदापि दुर्लक्ष करू नका, कारण हे जर घटक नव्याने मुख्य परीक्षेमध्ये समाविष्ट केलेले आहेत, तर आयोग त्या घटकावर विशेषतः करून प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आणि जर हा अभ्यासाचा भाग विचारात घेतला, फार वाईड आहे असं नाहीये, फार सीमित आहे. सिस्टमॅटिक जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला 100% मार्क मिळतील. म्हणून या घटकाला दुर्लक्ष न करता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करावे. थोडक्यात मी काय म्हणेन, एक पेपर पूर्वीचे 100 तास असा विचार केला तर काही शॉर्ट टर्म तुम्हाला नियोजन आहे, काही लॉंग टर्म नियोजन आहे, काही अभ्यासाचं नियोजन आहे, आणि प्रत्यक्षात परीक्षा सेंटरला जाण्याच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी आहे. ह्या गोष्टी. आता नंबर 2, पेपरच्या दिवशीचे नियोजन. तर ज्या दिवशी तुमचा पेपर आहे, हे तर मी आवर्जून सांगेन की आता आपल्याकडे GPS आहे, आपण आहे त्या ठिकाणाहून आपल्याला सेंटर शोधून काढता येतं आणि आपल्याला त्याच्यातून अंतरही कळू शकतो. पण माझी विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही त्या शहरात गेलेला असाल तर पहिल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही एखाद्या 2 तासामध्ये जाऊन तुम्ही त्या सेंटरला जाऊन या, फिजिकली जाऊन या. हे जाऊन येण्यामागचं कारण मी असं ह्याच्यासाठी सांगतोय, तर पहा, तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला काही खाण्यापिण्याच्या सुविधा त्याच्या आसपास आहेत का? कारण दुपारी 12 ते 3 मध्ये तुम्हाला काहीतरी इंटेक घ्यावं लागणार आहे किंवा सकाळच्या पेपरच्या पूर्वी नाश्ता करावा लागणार आहे. जर तुम्ही तिथे गेलात आणि तशी जर सुविधा असेल तर प्रश्न नाही, तर डायरेक्ट तुम्ही रूमवरून तिथं जाऊन नाश्ता करून तुम्ही उभा राहू शकता. पण तिथं नसेलच म्हणून तुम्ही त्याची तजवीज करू शकता. आहे त्या ठिकाणाहून तुम्ही व्यवस्थित पुरेसा नाश्ता करावा. का नाश्ता लवकर करा, 8 ते 9 मध्ये का करा? पेपर 11 वाजता सुरू होणार आहे. तुम्ही नाश्ता केल्यानंतरचा पुढचा 1 तास थोडासा अळसवाना असतो, परंतु आपल्याला हरकत नाहीये, कारण त्या दरम्यान तुमचा प्रवास सुरू असतो, तुमचे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन चाललेलं असतं, प्रॉब्लेम नाही. आणि तो कालावधी संपल्यानंतर बरोबर तुम्ही फ्रेश मूडला असता, त्यावेळेस तुमचा पेपर असणार आहे. म्हणून नाश्ता आणि 11 वाजताचा पेपर यामध्ये तुमचे 2 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. आणखी एक विनंती असेल आपल्याला की सध्या थंडीचा मोसम सुरू झालेला आहे, तर याचं एक नैसर्गिक संदर्भ सांगता येईल की आपण पाणी जास्त पिऊ नये या कालावधीमध्ये. तर याची अडचण अशी होऊ शकते, एक तर तुमचा 60 मिनिटाचा पेपर आहे, तर तुमच्या हॉलपासून तुमचं बाथरूम किती लांब आहे माहित नाही, विनाकारण त्याच्यात 3-4 मिनिट जातात. 3-4 मिनिट जाऊ द्या, पण 3-4 बरोबर तुम्ही एक प्रेशर क्रिएट करून घेता की माझा वेळ गेला आणि त्या पुढच्या प्रश्नावर तयार होतो. म्हणून जेवढं हलकं आहे, स्वीप पाणी पिणं अपेक्षित आहे, जेणेकरून तर जास्त पाणी पिलं तर तुम्हाला ते त्रास होता कामा नये. हा एक महत्वाचा. तुम्ही जिथं जाणार आहात कुणावर तरी नियोजन अवलंबून ठेवू नका. तुम्ही परीक्षा सेंटरला जाताय, आता सगळ्या सुविधा सगळ्या शहरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. कॅब उपलब्ध आहेत, रिक्षा उपलब्ध आहे, तिथले त्या शहराची परिवहन व्यवस्था तुमच्याकडे उपलब्ध आहे. कोणीतरी मित्र येणार आहे, तुम्हाला नेणार आहे, याच्यामध्ये राहू नका. तुम्ही स्वतःचं त्या ठिकाणी जाण्याच्या दृष्टिकोनातूनचं नियोजन तुम्हाला त्या दिवशी करायचं.
बाकीच्या सर्व गोष्टी तुमच्या सॅकमध्ये असणार आहे. सॅक ही तुम्हाला आत घेऊन दिली जाणार नाही. म्हणून तुमच्याबरोबर मौल्यवान कोणत्याही गोष्टी सोबत ठेवू नका, जेणेकरून तुम्ही सेंटरमध्ये गेलाय, तुमची बॅग बाहेर आहे, तुम्ही सेंटरमध्ये आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे त्या बॅगचं काय, कोणी घेऊन जाईल का, हे होता कामा नये. शक्यतो जर तुमचा मोबाईल महागडा असेल तर तो सोबत आणू नका. जर सोबत कोणी मित्र आला तर ते ठीक आहे की त्यांच्याजवळ तुम्हाला देता येऊ शकते, पण मौल्यवान गोष्टी ठेवू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल. ओके, आता जेव्हा तुम्ही परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर आयोगाने ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला 9:30ला तिथे रिपोर्टिंग अपेक्षित आहे. आणि तुमची हॉल तिकीट, तुमचं आधार कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी चेकिंग करून तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये सोडेपर्यंत किमान 1-1.5 तासाचा कालावधी लागतो. तुमचा एक्झॅक्ट पेपर हा 11 वाजता सुरू होणार आहे. बरोबर. त्याच्यापूर्वी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तासाचा वेळ असतो. हाही कालावधी जो अर्धा पाऊण तासाचा असतो तो मात्र आपल्याला महिन्याचा वाटू शकतो, कारण पुढे प्रेशर आहे आणि थोडंसं तुम्ही एका प्रेशर खाली ह्या पेपरला, कारण साहजिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या फ्रेमवर्क मधून इथपर्यंत आलेलो आहोत तर आपल्याला ती सवय लागलेली आहे की परीक्षा म्हणल्यानंतर आपल्यावरती एक तो प्रेशर भीती. बघा ना, तुम्ही कुठलीही गोष्ट परीक्षा म्हणलं तर काय होतं, तुमचे नॉर्मल बीट्स किती असतात, 72 असतात. आणि तुम्हाला परीक्षेला जायचं आहे आणि कुठेतरी काहीतरी रिप्रेझेंट करायचं आहे, ते 72 राहतात का? नाही, ते कधीतरी 92वर गेलेले असतात. म्हणजे आता इथं मी थोडंसं सायंटिफिकली सांगेन, जेव्हा तुमचे हार्टबीट्स वाढलेले असतात तर तुम्ही नॉर्मल नाहीये. मेडिकल परिभाषेमध्ये बीपी वाढणे हे नॉर्मल आहे का? नाही. बीपी कमी होणे हे पण नॉर्मल आहे का? नाही. म्हणून तुम्हाला निश्चितीकरण आहे, जेव्हा तुम्ही नॉर्मल नसता तर तुमच्याकडून चुका ह्या ठरलेल्या आहेत. याचं एक साधं उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला, थोडंसं हास्यास्पद वाटलं तरी चालेल. पहा, आपण एखाद्याशी भांडण करतो, एखाद्याला जर मला शिवी द्यायची आहे, रागवायचं, असं म्हणतो का, ए नालायका, ए मूर्खा, असं नाही म्हणत. माझा रोष असतो, मूर्ख, नालायक, हा तीव्रता असते. ह्या ज्या चुका कधी होतात, जेव्हा माझी हार्टबीट्स वाढतात तेव्हा माझ्या माइंडवरचा कंट्रोल कमी व्हायला लागतो आणि मी अद्वा बोलायला लागतो. परीक्षेमध्ये हेच आहे, जर तुमचे हार्टबीट वाढलेले असेल तर तुमच्याकडून अचूक काम होण्याची शक्यता कमी व्हायला लागते. म्हणून इथं तुम्हाला साधं सोपं एक मला व्यायाम सुचवायचा आहे. तुम्ही तुमच्यातील आता मेन्सला जाणारे विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही ऑलरेडी याची योजनाही केलेली असेल. आपल्या नॉर्मल लेवलला जेव्हा आपण श्वसन प्रक्रिया करतो त्यावेळेस 15 ते 16 श्वास होत असतात एका मिनिटामध्ये. आणि दीर्घ श्वसन प्रक्रियेमध्ये आपण ठरवून श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे हे जर केलं तर 5 ते 6 श्वास आपले एका मिनिटात होतात. याच्याने काय होतं, आपली बॉडी पूर्वपदावर यायला लागते. जर हार्टबीट वाढलेले असतील तर ते कमी व्हायला लागतात. याला सोप्या भाषेत तुम्ही असं म्हणा, पाणी स्थिर असेल तर त्याचं तळ मला पाहता येतं. म्हणजे मला थोडक्यात काय म्हणायचं आहे, तुम्ही पुढच्या 5 मिनिटांनी एका परीक्षेला सामोरं जाणार आहात. तुम्ही 1 वर्षाची 2 वर्षाची मेहनत त्या ठिकाणी पुंजी तुम्ही लावणार आहात, तर तुम्ही शार्प माइंडनेस त्या ठिकाणी जाणे अपेक्षित आहे. आणि बऱ्याचशा वेळेस मी असंही सांगितलेलं आहे की काही मुलांना सवय आहे की परीक्षा सेंटरवरती जाऊन पुस्तक काढून वाचत बसतात मध्ये बोलत असताना. हे कृपया करून माझी विनंती आहे, हे करू नका. हे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे. हा आपल्यावरती अविश्वास नाही का? आपणच सिद्ध करत नाही का की माझा अभ्यास झाला नाही? तुमचा अभ्यास झालेला आहे, ह्याच्यावरती ठाम राहा. आणि ह्याच्याने दुसरी एक चूक काय होते, जर तुम्ही एखादं पुस्तक घेऊन जाता, हिस्ट्री वाचता, मध्येच भूगोल वाचता, मध्येच सायन्स काढता, हे तुम्ही इनडायरेक्टली असं झालं की तुमचा पीसी उघडलेला आहे आणि सगळ्या फाईल ओपन करताय. मग तुमचा पीसी व्यवस्थित चालेल का? हँग होणार ना. मग तुम्ही परीक्षेपूर्वी जर तुमचा पीसी गरम केला तर तुमच्याकडून ॲक्युरेट उत्तराची अपेक्षा तुम्हीच करू शकणार नाही. म्हणून इथं सांगणं आहे, परीक्षेपूर्वी तुम्ही जेवढं अभ्यासापासून 2 ते 3 तास दूर राहाल तेवढं चांगल्या पद्धतीनं स्वतःला या पेपरमध्ये व्यक्त होऊ शकाल. म्हणून पेपर तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका पडल्यानंतर तुमची जबाबदारी असेल की जे वर्गामध्ये पर्यवेक्षक आहेत त्या ज्या सूचना करतायत त्या तंतोतंत पालन करा, त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण त्यावरती एक लिहिली जाणारी उत्तरपत्रिकेवरच्या बाबी अशा आहेत, जर तुमचा नंबर चुकला तर गोंधळ होऊ शकतो.
कारण तुमचा जर नंबर चुकला तर त्याचं इम्प्रेशन दुसऱ्या पेपरला पण तयार होतं. अनेक विद्यार्थी नंतर रडत बसतात की माझा नंबर लिहायला चुकलेला आहे, ब्लॅक करायला राहिलेला आहे, 2च्या ऐवजी मी 3 केलेलं आहे. त्यामुळे इथं मी तुम्हाला म्हणलं होतं की एक पेन्सिल सोबत ठेवा. याचं कारण हे, तुमच्या उत्तरपत्रिकेवरती टिकमार्क करत असताना तुम्ही पहिल्या पेन्सिलने खुणा करा, इथं मला पोल करायचं आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही परमनंट पेननी त्या ठिकाणी डार्क केलं तरी तुम्हाला अडचण येणार नाही. हे झाल्यानंतर आता सगळ्यात शेवटचा मुद्दा राहतो. मित्रांनो, आणि हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, ज्याचं तुम्ही आता सगळ्यांनी लक्षपूर्वक हा मुद्दा ऐका, जे आता सर सांगणार आहे. आतापर्यंत मी जे तुमच्याबरोबर बोललेलं आहे ह्या बेसिक आहेत, तुम्ही त्याच्याशी अवगत पण आहात. पण माझा अट्टहास हा एवढ्यासाठी आहे की नव्याने पहिल्यांदा या परीक्षेला आलेले विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकासाठी पहा, वेळ महत्वाचा आहे. बरोबर. तुम्ही अभ्यास करताय तर त्या वेळेच्या आतच तुमचं यश संपादन करणं अपेक्षित आहे. इथं आयोगाने तुम्हाला 38 वर्षापर्यंत परीक्षा द्यायला वेळ दिलेला आहे, याचा अर्थ मी 38 वर्षापर्यंत परीक्षा देईन नाहीये. ह्याचं खरं इम्प्रेशन कधी आहे, जर तुम्ही परीक्षा द्यायला सुरू करताय आणि पहिल्या 2 वर्षामध्येच यश संपादन करताय, ते खऱ्या अर्थानं सार्थकी आहे तुमच्या बुद्धीचं, तुमच्या नॉलेजचं, तुमच्या क्वालिटीचं. इथं मला हेच क्लिअर करायचं आहे. आता आपण पेपरला सामोरं जात असताना ज्या बाबी मी आता तुम्हाला सांगणार आहे, प्रत्यक्ष पेपर सुरू झाल्यानंतरचं नियोजन. आता पहा, तुमचे येणाऱ्या 5 नोव्हेंबरला 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचा. वेळ आहे याला 1 तास म्हणजे 60 मिनिटे. प्रश्नांची संख्या 100 आहे आणि गुणांची संख्या 200. आपण इथं थोडंसं गुण बाजूला ठेवूया. प्रश्न 100 आहेत, वेळ 60 मिनिटाचा आहे, 2च विषय आहेत. बरोबर. ओके. आता हे जे मी आता बोलतोय, हे शेवटच्या 5 दिवसामध्ये 5 नोव्हेंबरला जे लोक परीक्षेला जाणार आहेत, हे 5 ते 6 दिवसाचाच अंतर आहे. मी जे बोलतोय, बरेचसे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी केलेल्या असणार आहेत आणि शाशंक असणार आहेत, हे माझं बरोबर आहे की नाही. तर मी ज्या काही गोष्टी बोलणार आहे, जर मी तुमच्याशी बोललेल्या गोष्टी जर मॅच होत असतील आणि तुम्ही तसं प्लॅनिंग केलेलं असेल, तर माझं पाठबळ तुम्हाला आहे, गो अहेड. या पद्धतीने तुम्ही ते प्लॅनिंग करा त्या 1 तासामधलं. पहा, लक्षात घ्या, मी पूर्वी ही कल्पना दिलेली आहे की आपल्याला राज्यसेवेची परीक्षा बरोबर जर आपण थोडंसं बेसिक लेवलला जर तुलना करायचं म्हणलं तर आपण पहा, तिथला जीएसचा पेपर 120 मिनिटाचा असतो आणि 100 प्रश्नांचा असतो. ठीक आहे, काठिण्य पातळीवर प्रश्न जड जरी असले तर वेळेची योजना जास्त आहे. म्हणजे 100 प्रश्न सोडवायला 120 मिनिट आहे. आणि ह्याच्या विपरीतता आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये आहे. 60च मिनिट वेळ आहे आणि 100 प्रश्न सोडवायचे आहेत. मग ह्याचे कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला सरासरी काय मिळेल? 35 सेकंदाला 1 प्रश्न सोडवणं तुमचं आवश्यक आहे. आणि इथं असंही अपेक्षित नाहीये की तुम्हाला सगळे प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे ना, कारण निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. कारण इथं चुकीला शिक्षा ठरलेली आहे किंवा सोप्या भाषेत असं म्हणणं आहे आयोगाचं, जेवढं बसतं तेवढंच का, जास्त खाल्ला तर अडचण तयार होईल. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, पूर्व परीक्षेमध्ये स्ट्रॅटेजी वेगळी असते, पण मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी वेगळी असते. मी तसं सोपं म्हणेन, तुम्ही लाखातून हजारामध्ये आलात, काहीतरी क्वालिटी आहे ना तुमच्याकडे, आणि ही या सगळ्यांची क्वालिटी त्या लेवलची आहे. तर आता आयोगाची अपेक्षितता काय आहे? कारण आता जे परीक्षा होणार आहे 5 नोव्हेंबरला, एकूण 4 पदासाठी ही परीक्षा आहे. त्याच्यात PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार. याच्यातील हे 3 पदं असे आहेत की यांना इंटरव्ह्यू नाहीये. डायरेक्ट ही मुख्य परीक्षा झाली की याचा रिझल्ट लागला की तुम्ही डायरेक्ट पदासाठी क्वालिफाईड होणार आहात, म्हणजे तुमचं सिलेक्शन फायनल आहे. म्हणजे ही परीक्षा किती महत्वाची आहे आता तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हे 60 मिनिट किती महत्वाचे तुमच्यासाठी हे आत्ता लक्षात येईल. त्यामुळे इथं प्लॅनिंग आवश्यक आहे. मग हे प्लॅनिंग तुम्ही तुमच्या सराव पेपरमध्ये जर केलेलं असाल, हे फार उत्तम आहे. जे केलेले नाही आहेत, 17 डिसेंबरच्या दृष्टिकोनातून हे प्लॅनिंग तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये उपयुक्त ठरणार. पहा, आता मी काय सांगितलं की तुम्हाला 2 पेपर आहेत, त्यापैकी पहिला पेपर हा मराठी आणि व्याकरणाचा 100 प्रश्नांचा आहे आणि मराठी आणि इंग्रजी हे 2च विषय आहेत. आता इथं तुम्हाला या पेपरमध्ये स्कोर किती करायचं हे पहिलेच नियोजित पाहिजे ना. मी ब्लाइंडली कसं काय जाऊ शकेल? आहे 100 प्रश्नांचा पेपर, मी सोडवायचे किती, कव्हर करायचे किती मला मार्क मिळाले पाहिजे, हे करण्यासाठी माझ्यापुढे काहीतरी पाहिजे. कारण आता बरेचशा व्हिडिओमधून असं सांगितलेलं आहे, याची मेरिट अशी लागेल. आपल्याला त्याच्यात जायचं नाहीये. आपल्याला काय जाऊया, वस्तुनिष्ठ माहिती काय यायची, तर आपण ह्याच्यासाठी एक चार्ट बघूया. पहा, मला एक चार्ट का दाखवायचं आहे हे थोडंसं व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला. इथं 2021ची हीच परीक्षा झालेली आहे.
PSI, STI, ASO त्यावेळेस सब रजिस्ट्रार ही पोस्ट नव्हती 2021 साली. 2022ची मी आकडे का घेतलेली नाहीये तर अजून 2022ची परीक्षा सध्या चालू आहे मुख्य परीक्षेची, म्हणून मला ती आकडेवारी इथं आणता आलेली नाहीये. 2021ची पूर्व परीक्षेचा मेरिट आणि मुख्य परीक्षेचा मेरिट इथं दोन्ही मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. त्यावेळेसची पदाची संख्या काय काय PSI ची होती, STI ची किती होती आणि ASO ची किती होती, त्या आधारावर इथं आणखी एक भाग लक्षात घेऊया आपण. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कॅटेगरीमधील विद्यार्थी या परीक्षेला बसतात, पण इथं तयारी करत असताना आपल्याला काय अपेक्षित आहे माहित आहे? तुम्ही कोणत्या कास्टचे आहात या ठिकाणी अपेक्षित नाहीये. आपण इथं काय लक्षात घेऊ, सगळ्यात हायर मेरिट कुठली लागती? ओपन मेरिट लागते, ओपन महिलांची लागते. ती मेरिट इथं आपण अभ्यासासाठी घेऊ, जेणेकरून तुम्हाला टार्गेट निश्चित करता येईल की तुम्हाला किती मार्क्स पहिल्या पेपरमध्ये मिळाले पाहिजे, दुसऱ्या पेपरमध्ये किती मिळाले पाहिजे. आणि हे आपण लॉजिकली नाही करायचंय, प्रॅक्टिकली लक्षात घ्यायचं. आता बघा 376 पद PSI ला होते, त्यावेळेस मेल मेरिट लागलेली होती 48. ह्याला तुम्ही पर्सेंटेज पण करू शकता, कारण हे 100 पैकी आहे, त्यामुळे 48% मार्क म्हणू शकता. STIच्या बाबतीत हे 45 आहे आणि ASOच्या बाबतीत 53 आहे. आता ह्या मेरिटमध्ये जो वाढ किंवा घट आहे, इथंही लक्षात घ्या, जेव्हा पदाची संख्या कमी आहे मेरिट वाढलेली आहे. पण इथं मात्र तुम्हाला असं लक्षात येईल, STI सारख्या पदामध्ये 600 पद असताना देखील मेरिट खाली गेलेली नाही आहे. याच्यामुळं दर्जात्मक संदर्भ काही जरी असला तर मेरिट खाली सरकलेली नाही. विद्यार्थ्याची क्वालिटीही चांगली असल्या कारणामुळे मेरिट स्तर हा वरच्या स्तरावर राहिलेला आहे. आणि PSIचा तुलनात्मक पदं कमी होती, 400च्या घरात म्हणू आपण याला, तर ही मेरिट 48 पर्यंत आहे. हे पूर्व परीक्षेचं आहे. पण जेव्हा याचा फायनल रिझल्ट लागला मुख्य परीक्षेचा, मेलचा मेरिट इथं आहे, लक्षात घ्या. आणि हे गुण किती पैकी आहेत आपले? 400 पैकी आहेत, हे आपण लक्षात घेऊया. आणि जेव्हा याचं एक मी कॅल्क्युलेटी तुमच्या पुढे ठेवतोय, हे तुमच्या पुढे कशासाठी ठेवायचं आहे? हे पर्सेंटेज किती आहेत हे पहा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ही कट ऑफ लाईन आहे, ओपनची कट ऑफ लाईन आहे ही, म्हणजे एवढे टक्के मार्क ज्या विद्यार्थ्याला मिळतील, ओपनचा बॉटम लाईनचा विद्यार्थी एवढे पर्सेंटेज असेल तर त्याला पोस्ट मिळेल, हा त्याचा अर्थ. PSIच्या बाबतीत नाही, कारण PSI ला परत 2 स्टेजेस कव्हर करावे लागणार आहेत, फिजिकलची आणि मुलाखतीचे. मात्र इथं डायरेक्ट त्यांना पोस्ट मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही ह्या 69.62 ला 70% समजा, ओके. आणि इथंही याला तुम्ही याच पद्धतीने समजा 70%. याचा अर्थ काय? 400 पैकी 70% याचा अर्थ काय? 7 चोक 28. म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथं मार्क्स आलेले आहेत किती? 280 गुण आलेले आहेत, तेव्हा तुम्हाला पोस्ट मिळालेली आहे. पण हे कधी? 2021 ला. आता थोडं खाली या, आपल्याला 2023ची पूर्व परीक्षा झालेली आहे, याची मेरिट किती लागलेली आहे पहा. या कंपॅरिझन मध्ये इथं 48 पॉईंट, म्हणजे पदाची संख्या 376 होती 2021 ला, आणि इथंही किती आहे? म्हणजे पद तेवढेच आहेत. PSIच्या बाबतीत पद तितकेच आहेत. म्हणजे आपण अंदाज जर गृहीत धरला तर इथं PSIची मेरिट किती येऊ शकेल? याच्या इतकीच येऊ शकेल, म्हणजे जवळजवळ 70%च्या आसपास. म्हणजे तुम्हाला मार्क्स किती असणं आवश्यक आहे? 70%. याचा अर्थ 4 पट करा, कारण 400 पैकी पकडतोय आपण, म्हणून 7 चोक 28. तुम्हाला PSIच्या फिजिकलला पात्र करण्यासाठी ओपनच्या विद्यार्थ्याला अंतिम कटअप लाईन 280 असेल, खालच्या सगळ्यात बॉटम लाईनचा. मग इथंही तोच विचार करा. इथं पहा 609 पदं असताना 45 मेरिट लागलेली आहे प्रीची, आणि इथं फक्त 159च पद आहेत, तरी मेरिट किती लागलेली आहे पहा? 54 मेरिट लागलेली आहे. म्हणजे तुलनात्मकरित्या पदक जास्त होती म्हणून मेरिट कमी झाली, पण इथं पदक कमी झाली म्हणून इथं मेरिट काय झालेली आहे? वाढलेली आहे. म्हणजे आता इथं 10% मेरिट वाढली ना. STIची मेरिट पूर्व परीक्षेला 10% वाढली, आणि हेच जर मी शिफ्टिंग मुख्य परीक्षेला करण्याचा प्रयत्न केलो, इथं 70%ला त्याला पोस्ट मिळालेली आहे. तर या वर्षी काय होऊ शकेल? कारण पदाची संख्या कमी आहे हे कदापि विसरू नका, कारण इथं 600 मुलं असताना ही मेरिट लागलेली आहे. तर इथं आता 159 म्हणजे 60 पद आहे. तर साहजिक आहे याच्यामध्ये जर वाढ झाली तर ती 80% पर्यंत जाईल. इथं आपण अपेक्षित करूया
300 ते 320 दरम्यान मिरिट, फायनल मिरिट, कटअप, ओपन कटअपच्या बाबतीत हे मी बोलतोय. महिलांच्या बाबतीत परत आकडेवारी वेगळी येते. त्याच्यासाठी मी महिला आणि पुरुषमध्ये मार्काचा डिफरन्स काय आहे ठेवलेला आहे या पर्सेंटेजच्या आधारावरती. हे जे सगळं तुमच्या पुढे ठेवतोय हायर लेवलने ठेवतोय, लोएस्ट नव्हे. कारण हायर लेवलने ठेवण्यामागचा हेतू हाच आहे, 1, 2, 4 जरी चुकले तरी तुम्ही मिरिटच्या बाहेर फेकले जाणार नाहीत. या कारणास्तव केलेली ही तजवीज आहे. म्हणजे आता आपल्याला काय कळून येईल ह्याच्यामुळं की या दोन्ही पेपरमधून मला स्कोर काय करायचा आहे. समजा मी PSI ला असेल तर मला जी आपला पहिला जो पेपर आहे, पेपर 1 मध्ये माझे 70 प्रश्न बरोबर येणं आवश्यक आहे आणि पेपर 2 मध्ये 70 प्रश्न बरोबर येणं आवश्यक आहे. इथे मी असंच म्हणेन तुम्हाला, या ठिकाणी जर 70 हे प्रश्न येणं बरोबर आहे तर हे अपेक्षित नाही आहे की दोन्हीमध्ये 70 आले पाहिजे. बघा, हे मी असं का बोलतोय, कुणाचं मराठी चांगलं असू शकेल, कुणाचं इंग्रजी चांगलं असू शकेल, कुणाचे दोन्ही चांगलं असू शकतील, कुणाच्या पहिल्या पेपरमध्ये इंग्रजीचा प्रॉब्लेम असू शकेल पण GS पेपर चांगला असू शकेल. तर तुम्हाला ठरवायचं आहे, पहिल्या पेपरमध्ये आपण 100 केलं तर आपल्याला सरते शेवटी इथं 40 आणावं लागेल. कारण आपली बेरीज किती आली पाहिजे, 140 प्लस. मग तुम्हाला जर इथं 80 आणायचे असतील तर इथं तुम्हाला 60 आणावं लागेल. हे सगळं कशावर ठरणार आहे, हे मी हे आकडेवारी कशासाठी तुम्हाला दाखवतोय. इथं मी तुमच्याशी संवाद साधत असताना प्रत्येकाचे बलस्थाने कुठल्या विषयातील आहेत, कमकुवत स्थानं कुठल्या विषयातील आहेत मला माहित नाहीये. हे तुमच्या पुढे कशासाठी व्याख्यान ठेवलेलं आहे किंवा संवाद कशासाठी ठेवलेला आहे, या आधारावरती अजूनही 8 दिवस आहेत तुम्हाला पेपरला सामोरं जात असताना. ह्याचा आराखडा तुम्हाला बनवावं लागेल. कारण एवढं तंतोतंत जेव्हा बनवाल, कारण पॉइंटने मुलांची पोस्ट निघून जाते, तर ते होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला या पद्धतीनं ही खिंड लढवावी लागणार आहे. मी तिकडेही येईल सर, पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सगळ्यांना मला सांगावंसं वाटेल की सरांनी आता जो चार्ट दाखवला मित्रांनो, म्हणजे इतकं तर सर क्लिअर होत आहे की जवळपास आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना जे कोणी परीक्षेसाठी आहेत की एक 280 ते 300चं टार्गेट प्रत्येकाला आता ठेवून चालावंच लागेल निश्चित, जर आपल्याला निश्चितपणे सिलेक्शन हवं असेल किंवा पोस्ट हवी असेल. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सर 140 प्रश्नांचं टार्गेट. आता पहा, याच्या पुढे आपण जाऊया. आता इथून खरा पेपरचा पॅटर्न आहे. कारण तुमचा पेपर आहे किती, 60 मिनिटाचा पेपर आहे. ऍक्च्युली मी यांना प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना काय कल्पना देतो की 60 मिनिटाचा पेपर न गृहीत धरता तुम्ही तो 50 मिनिटाचा पेपर गृहीत धरावा. पहिल्या पेपरमध्ये तुमच्याकडे 2 विषय, आपण या ठिकाणी तो विषय क्लिअर करूया. 50 मिनिट तुमच्याकडे आहेत आणि दोन विषय तुमच्याकडे आहेत, मराठी आणि इंग्रजी. तुम्ही याला 25 मिनिट वेळ दिलेले आहेत असं आपण असं गृहीत धरूया. म्हणजे हे 50 मिनिट. म्हणजे तुम्हाला 25 मिनिटांमध्ये किती प्रश्न सोडवायचे आहेत, मराठीचे प्रश्न 50. पण इथंही तुम्हाला परत बायफर्गेशन करायचं आहे, 20 अधिक 5. हे का करावं लागेल हे परत लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटेल हे काय चाललेलं आहे, सुरुवातीला 60 मिनिट दिले होते तर तुम्ही 50 केला, कारण हे 10 शेवटी ठेवलेले आहेत. आपण त्याचा विचार नंतर करूया. त्याच्यात परत 25 केले, 2 विषय, मराठीला 25 मिनिटाचा वेळ दिला आणि इंग्रजीला 25 मिनिटाचा वेळ दिला. पहा, इथं फरक होऊ शकतो. एखाद्याच्या दृष्टिकोनातून मराठी विषय सोपा असेल तर तो तुम्ही 20 मिनिटात ही सोडू शकता, ते 5 मिनिट तुम्ही इंग्रजीला देऊ शकता. हे तुमचं कॅल्क्युलेशन आहे. आता इथं येऊया, 25 पैकी मी परत काय केलेले, 20 अधिक 5 केलेले. 20 मिनिटामध्ये 50 प्रश्न तुम्ही वाचणं आवश्यक आहे. ते 50 प्रश्न वाचून साधारणतः त्या 50 पैकी 35 ते 35 प्रश्न 1 स्ट्रोक मध्ये सोडवणं आवश्यक आहे. पहा, मी काय म्हणतोय, 50 प्रश्नापैकी पहिल्या 20 मिनिटामध्ये 20 ते 30 प्रश्न 1 स्ट्रोक सोडवणं आवश्यक. त्यानंतर परत तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ मिळालेला आहे. हे कशासाठी, आणखी एक मुद्दा इथं जाणीवपूर्वक लक्षात घ्या. तुमची प्रश्नपत्रिका ही किमान 40 ते 50 पानाची प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही एखादा प्रश्न मागं सोडलेला आहे आणि तुम्हाला सोडवायचं तर शोधण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी खूण करावी लागेल ना. आणि तुमचे 50 प्रश्न आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही 50 प्रश्न सोडवत निघताय. 50 प्रश्न सोडत असताना काय करा, जे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, करेक्ट सोडवलेले आहेत, त्याच्या पुढे हे चिन्ह येऊ द्या, बरोबर जे सोडवलंय, म्हणजे परत त्याच्याकडे जायची गरज नाही. बरोबर. दुसरा प्रश्न असा असेल की प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला तात्काळ कळतं की हे येणार आहे की नाही, मला येणार नाही, परत त्याच्या नावाला जायचं नाहीये. मग त्याच्या पुढे मला काय करायचंय, फुली मारायचंय. कारण का, परत वाचून वेळ वाया घालवायचा नाही, वेळच नाही आपल्याकडे.
आणि तिसरा, असे काही प्रश्न मिळतील तुम्हाला एका स्ट्रोकमध्ये वाचल्यानंतर उत्तरापर्यंत जाता येत नाही, मग तुमची तिथं घालमेल सुरू होते. 1 बरोबर की 2 बरोबर, अ की ब बरोबर, अशा घालमेलीमध्ये तुम्ही असता. अशा वेळेस अशा प्रश्नाला थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करा, त्या प्रश्नांच्या समोर बरोबर चिन्ह दर्शवून ठेवा, जेणेकरून शेवटच्या 5 मिनिटांमध्ये रिपीट येत असताना तुम्हाला जिथं जिथं बरोबर चिन्ह दिसेल त्या प्रश्नाकडे त्या 5 मिनिटांमध्ये जायचंय आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न. आता मी इथे काय म्हणलेलं आहे तुम्हाला, 30 ते 35 प्रश्न 1 स्ट्रोक सोडवायचे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मराठीच्या बाबतीतच हे बोलतोय परत मी तुम्हाला, 2 ते 3 प्रश्न सुटले असं आपण गृहीत धरू. इथं आपण जास्त आकडा पकडायचा नाही, 30च पकडूया. 30 अधिक 3 33 झाले. ठीक आहे, जास्त नाही झाले. म्हणजे तुम्ही मराठीचे किती सोडवलेले आहेत आता? 33 सोडवलेले आहेत. ओके, आणि हे करेक्टेड आहेत, करेक्ट, अंदाजे नाही आहे, करेक्टेड आहे. आता ह्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही इंग्रजीकडे जाता, इथंही तुम्हाला 30च्या आसपासच प्रश्न 20 मिनिटात सोडावा लागेल. इथे 3 जर सोडवले तर हे पण काय होतील, 33. याची जर बेरीज केली तर हे किती झाले? तुम्ही आतापर्यंत फक्त प्रश्न सोडवलेत किती? 66. पण आपला टार्गेट काय? करेक्ट प्रश्न येण्याचा 70 आहे. आणि आपल्याकडे अजून वेळ किती शिल्लक आहे? 10 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. आणि असे काही बरोबर चिन्ह असलेले प्रश्न तुमचे शिल्लक असणार आहेत, कारण 15 तुम्ही 30-35च सोडवलेले असतील तर याच्यात 15 प्रश्न तुमचे मिळतील, याच्यात 15, असे 30 प्रश्न तुमच्याकडे आहेत. याच्यातील 20 प्रश्न जर तुम्ही सोडवलात, जे तुम्ही अंदाजेही सोडवलात तरी, रिस्क जरी घेतलात तर पहा, तुम्हाला 70 वर येणं बरोबर आहे. कमी पडलेले आहेत किती? 4. पण आपल्याला अपेक्षित नाही ह्या 66 मधले पण एखादा दुसरा चुकू शकतो. मग अशा वेळेस मला पुढचे 20 प्रश्न सोडवावे लागतात. जरी या 20 प्रश्नापैकी माझे 10 जरी प्रश्न चुकले, कॅल्क्युलेटिव्ह करा, 10 प्रश्न चुकले म्हणजे डायरेक्ट जागेवरती 20 गुण कमी झाले, प्लस 1/4 प्रमाणे 2.5 अधिक 5 गुण झाले, म्हणजे गुणांची संख्या टोटल किती झाली? 25 झाली. म्हणजे तुमच्या 200 मधून 25 गुण कमी त्या ठिकाणी होतील. म्हणजे तुम्ही कुठं असता? 175च्या आसपास. हे माझा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कुठंपर्यंत खाली यायला वाव आहे? 140 ते 160च्या दरम्यानपर्यंत तुमचे मार्क येणं गरजेचं आहे. हे ज्याचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे, मी किती महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत डिलिव्हर करतोय हे तुम्हाला लक्षात येत असेल. हे डायरेक्ट तुमचा अभ्यास झालेला आहे. हे जर प्लॅनिंग नसेल, या पद्धतीने तुम्ही जर गेलेला नसाल तर तुमचा अभ्यास झालेला असतानाही तुम्हाला ते मार्क अचीव करता येणार नाहीये. म्हणून हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीने शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे मराठी आणि इंग्रजीमध्ये असे काही प्रश्न आहेत ज्याच्यापुढे तुम्ही फुली पण मारलेली आहे. असं होऊ शकतं एखाद्या वेळेस चुकून फुली मारलेली आहे, पण नंतर तुम्हाला आठवतं की या प्रश्नाचं उत्तर देता येतं. त्या 10 मिनिटांमध्ये शांत पद्धतीनं, अति रिस्क न घेता, अति मोहात न जाता, हे 10 मिनिट फार धोक्याचे आहेत. कारण आपल्याला आवरत नाही, जरा सोडू, काय प्रॉब्लेम येणार नाही, पण हमखास आपली गफलत तिथेच होते. कारण मित्रांनो, जर तुम्ही STI, ASO आणि सब रजिस्ट्रारसाठी जर तुमचं नॉमिनेशन असेल तर इथं लक्षात घ्या, पॉइंटसाठी या ठिकाणी तुम्हाला मेरिट खालीवरती होणार आहे. त्यामुळे तुमची एक चूक, एक मोह, एखादा प्रश्न सोडवण्याचा तुम्हाला धोकादायक या ठिकाणी ठरू शकतो. म्हणून जे काही करा ते कॅल्क्युलेटिव्ह करा. अशा पद्धतीनं तुमचं संपूर्ण त्या 1 तासाच्या पेपरवरचं नियोजन असणं गरजेचं आहे. या कालावधीत घड्याळ तुमच्या पुढे असणं गरजेचं आहे, तर तुम्ही हे कॅल्क्युलेटिव्ह एरिया व्यवस्थितरित्या सांभाळू शकता. हा झाला तुमचा पहिला पेपर कंप्लीट. म्हणजे मित्रांनो, 1 तासाचं सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सूक्ष्म निरीक्षण आपल्याला सांगितलंय आणि उरलेल्या 10 मिनिटांमध्ये जे काही प्रश्न आपल्याला येत नाहीत, आणि खास करून म्हटल्याप्रमाणे सर, मॅक्सिमम मुलांच्या चुका तिथेच होतात की आमचा मोहच आवरत नाही, की आमचा प्रयत्न असतो की 100 पैकी 100 करू. म्हणजे मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की सर, हा जो मोह आवरण्यासाठी काय करता येईल चांगल्या पद्धतीने? याच्यासाठी एकच आहे, कारण ह्या गोष्टी एका दिवसामध्ये तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही जेव्हा अभ्यास करत असताना तुमचा कॉन्फिडेंट लेवल वाढतो. जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडत असताना लक्षात घ्या, ह्या गोष्टी एक्सप्रेस करायच्या नाही. जो अभ्यासाचा विद्यार्थी आहे, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडत असताना तुम्ही पहिले 15 प्रश्न सोडवा आणि त्या पहिल्या 15 प्रश्नापैकी तुमचे 12 ते 13 जर करेक्ट फोन असेल, तुम्ही त्यावेळेस एकदम जॉय महसूस करायला लागता, आनंद. आणि तेच जर त्या 15 प्रश्नापैकी जर तुमचे 5-6 प्रश्न जर येत नसेल तर तुमच्या कपाळावरती लगेच त्याचं इम्प्रेशन दिसतं घामाच्या स्वरूपामध्ये, कारण बॉडी रिॲक्ट करायला सुरुवात करते.
आणि त्या एका तासामध्ये तुम्ही नक्की काय केलंय ते पेपर संपल्या तुमची बॉडी तुमच्याबरोबर रिॲक्ट करत असते. भले त्याची तुम्ही चाचपणी न करता ही तुम्हाला इंटरनली ते माहिती महसूस असते. होत असतात. पण इथं आपण लक्षात घ्यायचं की इथं ते लगेच रिप्रेझेंट होऊ देऊ नका. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो कुठला, पेपर संपल्यानंतरचा पुढचा. कारण आपला अजून पेपर पूर्ण संपलेला नाही. आता आपण 50% पेपर संपवलेला आहे. बरोबर. आपला पेपर दुसरा अजून पुढे आहे आणि तिथं तर आपली परीक्षा जास्त लागणार आहे. बरोबर. इथं तर 2च विषय होते, तिथं 8 विषय आहेत. पण त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग आहे चौथा, पहिल्या व दुसऱ्या पेपर दरम्यानचे नियोजन. आणि का मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा पहिला पेपर झाला की लागलीच बरेचसे विद्यार्थी अस्थिर होतात आणि आपल्याला मित्राला विचारायला लागतात संवाद. की कसा गेला पेपर, कसा होता. हे बिलकुल माझी सर्वांना विनंती आहे, सर्व परीक्षार्थ्यांना, की पेपर संपल्यानंतर कोणाशीही आपण संवाद साधू नये. विशेषतःने जो तुम्ही दिलेला आत्ताचा पेपर आहे त्यातील प्रश्न, त्याचा दर्जा, काठिण्यपाती याबाबत कुठेही वाच्यता करायची नाही. सरळ जाणे, आपली सॅक उचलणे, जर तुम्ही खाण्यासाठी काय आणलेलं असेल फ्रेश रूमला जाऊन फ्रेश व्हा, तोंड धुवा आणि व्यवस्थित खाऊन घ्या आणि एक अर्धा तास जिथं तुम्हाला शांतपणे बसता येतं तिथं बसा. बिलकुल थोडंसं डोळे बंद बसून बसा, थोडंसं आराम करा वाटलं, कारण 3 तासाचा वेळ आहे. त्याच्यात 1 तासाचा वेळ तुम्हाला पूर्णतः आहे, कारण तुम्ही ऑलरेडी तुमचा मेंदू मागच्या 1 तासात नाही तेवढा तापवलेला आहे. तर आता आपली जबाबदारी आहे ना. आपण पहा, कुठेही प्रवासाला गेल्यानंतर सलग 4 तास गाडी चालवल्यानंतर आपण लागलीच पुढे नेत नाही, थोडासा विसावा घेतो ना. तो विसावा इथं अपेक्षित आहे. थोडंसं मेंदू रिलॅक्स होऊ द्या, कारण एका विषयामधून दुसऱ्या विषयामध्ये त्याला आणायचं आहे. ऑलरेडी त्याला सवय आहे, परंतु इथं परीक्षा अंतिम द्यायची, आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. म्हणून या 3 तासामध्ये काळजी हीच घ्यायची आहे. पहिल्या 1 तासात व्यवस्थित खाऊन घ्या, व्यवस्थित एका ठिकाणी बसून आराम करा. वाटलं तर 10 मिनिटाची बसून वामकुक्षी घ्या. आवश्यक आहे, ती गरजेचं आहे. आणि तुम्ही एका तासामध्ये फ्रेश होता, परत फ्रेश होऊन चहा वगैरे तुम्हाला जर सवय असेल तर चहा घ्या आणि आपापल्या परत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी तुम्ही जा. तिथेही गेल्यानंतर पहिल्या पेपरच्या वेळेस जे नियम पाळलेले आहेत, दीर्घ श्वसन प्रक्रिया, शांतपणे राहणे, मग कुठल्याही प्रकारचं अंतर्मनामध्ये फ्लॅशबॅक, पास्टचा कुठला विचार करू न करता पॉझिटिव्हली ही आपण सांगणं की आपला अभ्यास झालेला आहे. ओके. म्हणजे मला अजून सर तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना सांगावंच वाटेल, म्हणजे सर आपल्याला ह्याला असंही म्हणता येईल सोप्या भाषेमध्ये, की जसं तुम्ही उल्लेख केलात की सध्या क्रिकेटचा मॉल सुरू आहे, म्हणजे असंही म्हणता येईल की आपल्या आता पहिली इनिंग झाली मित्रांनो. पेपर 1 थोडा आपल्याला रेस्ट मिळाला आणि पेपर 2 आता सर इनिंग 2 आहे आपली आणि मॅच आपल्याला ही जिंकायचीच आहे. तर काय इनिंग 2 मध्ये प्लॅनिंग असतं? बघा, आता तुम्ही क्रिकेटचं नाव काढलेलं आहे, तर पहा क्रिकेट हा प्लॅनिंग गेम आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण असं लक्षात घेऊया, इथं मी असं सरळ उदाहरण देईन तुम्हाला. आता जेव्हा पहिला पेपर होतो तर तुम्हाला अंतर्मन सांगतं की मी जे टार्गेट ठेवलेलं होतं 70 असेल, 65 असेल, 80 असेल, तर कुठंतरी तुमचं मन म्हणतं नाही रे, तुला तो स्कोर अचीव्ह होत नाही येत, बहुतेक चुकण्याची शक्यता आहे. हे अंतर्मन तुम्हाला सांगितलं. मग समजा ते 60 वर आहे, 2 मिनिटासाठी गृहीत धरा, तर आपल्याला भरून काय काढायचं आहे, 140 आणायचं आहे. जर इथं तुम्ही 70 अचीव्ह केले नाही तर तुम्ही 60 वर आला तर 10चा प्रेशर तुमच्या दुसऱ्या पेपरवर क्रिएट झाला. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन, तुम्ही 25 ओव्हरमध्ये 100 रन काढलाय आणि तुम्हाला 50 ओव्हरमध्ये 250 रन काढायचे, तर पुढच्या 25 ओव्हरमध्ये 100 रन काढून चालणार आहे का? नाही. 150 रन काढायचे. मग 150 रन काढायचे. प्रत्येक ओव्हरनुसार तुम्हाला नियोजन करायचंय की ओव्हरला सरासरी दर तुमचा किती असला गेला पाहिजे. हीच कन्सेप्ट तुमच्या या पेपरमध्ये पण लागू होणार आहे. आता दुसऱ्या पेपरकडे आपण जात असताना आपण विशेषतःने काय लक्षात घेऊया, पहिल्या पेपरमध्ये 2च विषय होते. आत्ता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार 2023 नुसार पूर्व परीक्षेला जे विषय आयोगाने ठेवलेले आहेत, एकूण 8 विषय आपण त्या ठिकाणी विचारात घेतो. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि चालगडामणी, बरोबर, असे 8 विषय आहेत. फक्त आयोगाने यामध्ये काय केलेलं आहे, मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आणखी एक महत्वाचा भाग राहिला याच्यातला कायदे. कायद्याचा एक भाग स्वतंत्ररित्या समाविष्ट केलेला, तो 10वा घटक म्हणून, त्याला 10वा विषय घटक म्हणून आपल्याला विचार करते. याशिवाय आयोगाने काय केलेलं आहे, भूगोलासारख्या विषयामध्ये पर्यावरणाचा समावेश केलेला, अंकगणितामध्ये स्टॅटिक्सचा समावेश केलेला आहे आणि जनरल सायन्स या
सायन्सच्या अभ्यासक्रमामध्ये याच्यामध्ये 2 नव्याने विषय घटक समाविष्ट केलेले आहेत, ते म्हणजे दूरसंवेदन व संगणक व माहिती तंत्रज्ञान. तसं जर पाहता दूरसंवेदन हा पूर्वी सिलेबसमध्ये होता, माहिती व तंत्रज्ञान, पण दूरसंवेदन हा नव्याने समाविष्ट केलेला आहे. याच्या मागचं कारण काय? याच्यात सब रजिस्टरची पोस्ट आहे. बरोबर. आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात सॅटेलाइटद्वारे, जीपीएसद्वारे शेताची मोजणी होते. तर ही कशा पद्धतीने त्या अधिकाऱ्याला माहीत असणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी त्याच्याकडे अद्ययावत असावेत, म्हणून हा सिलेबस याच्यामध्ये केला. आता मित्रांनो, मला काय क्लिअर करायचं आहे पहा. आता एकूण आपण आता सांगितल्याप्रमाणे 10 विषय घटक आहेत. येस, 10 विषय घटकांचा समावेश आहे. हिस्ट्री आता सांगितल्याप्रमाणे 10 घटक, बरोबर, प्लस जे ऍडिशनल केलेले भाग आहेत कोणकोणते आहेत? पर्यावरण आहे, स्टॅटिक्स आहे, दूरसंवेदन आणि माहिती संगणक, 4 आहेत. जे जवळजवळ 14 विषय म्हणू शकाल तुम्ही जर म्हणायचं असेल. पण आपण इथे समजूया, 10च समजूया. मग तुमच्याकडे वेळ किती आहे आता? परत 60 मिनिट. 60. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता एका विषयाला तुम्हाला वेळ किती आहे? 6 मिनिट. मी तर तुम्हाला म्हणतो 60 मिनिट देतच नाही, 50च मिनिट देतो. मग आता तुमची वेळ किती झाला? 5 मिनिट. म्हणजे इथं साहजिक आहे, 50 भागिले 10, तर 5 मिनिटाचाच कालावधी तुम्हाला या ठिकाणी आहे. इथं आपण थोडीशी म्हणजे मित्रांनो, हा दुसरा पेपर खूप महत्वाचा आहे. म्हणजे सर सांगितल्याप्रमाणे 10 विषय 50 मिनिट, त्यामध्ये सुद्धा एका विषयाला 5 मिनिट. त्यामुळे हा जो टप्पा आहे नियोजनाचा, पेपर 2चा, हा खूप महत्वाचा आहे आणि याचं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने नोंद घ्यावी, कारण इथेच आपलं स्कोरिंग ठरणार आहे आणि इथेच सर आपला मेन रिझल्ट ठरणार आहे. आणि पेपर 1 मध्ये जरी समजा काही चुका झाल्या असतील, त्या सुधारण्यासाठी किंवा स्कोर वाढवण्यासाठी ही शेवटची संधी सर आपल्याला विद्यार्थ्यांना असणार. आता आपण हा शेवटचा कोर, पण त्यातल्या त्यात मी काय म्हणेन, हा पेपर तुमच्यासाठी कॉन्फिडन्स आहे का? या पेपरमधले जे सगळे विषय घटक आहेत, पूर्वपरीक्षेलाही होते ना, त्या पूर्वपरीक्षेला सामोरं जाऊनच तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र ठरलाय. म्हणजे तो कॉन्फिडन्स तुम्हाला मिळालेला, तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र ठरलाय. आता जमेची बाजू हीच आहे की वरच्या स्टेजवर, कारण ही मुख्य परीक्षा असल्यामुळे या प्रश्नाची काठिण्य पातळी वरची असणार आहे. नव्याने काही समाविष्ट केलेले घटक आहेत, याच्यावरती प्रश्न तुम्हाला येणार आहेत. इथं कॉन्फिडन्स हाच आहे, मराठी इंग्रजीच्या पेपरच्या तुलनेमध्ये तुमचा अभ्यास झालेला आहे, अशा प्रकारचा तुम्ही पेपर दिलेला आहे, म्हणून तुम्ही इथं जास्त पॉझिटिव्हली पुढे जाऊ शकता. बरोबर. आणि इथं कितीही जर तुमच्या पुढे काही आव्हानात्मक परिस्थिती असली तरी तुम्ही ते घेण्यासाठी पण तयार असता, हे पण मी क्लिअर करेन. आता आपण भले इथं 5 मिनिट असतील, आपण याचं नियोजन व्यवस्थित लक्षात इथंही. आता पहा, या 10 घटकापैकी 2 जे घटक आहेत ते अंकगणित आणि बुद्धिमापनचे आहेत. अंकगणित प्लस बुद्धिमापनचा भाग आहे. आणि बाकीचे जे 8 घटक आहेत ते काय आहेत? जीएसचे घटक आहेत. आपण लक्षात घेऊया, 50 मिनिटाचा वेळ इथंही आहे, 10 मिनिट आपण सोडून दिलेले आहे. या 50 मिनिटामध्ये तुम्हाला टोटल किती घटकांचा अभ्यास, प्रश्न सोडवायचे? 10 घटकांचे. त्यापैकी जे 2 घटक आहेत हे कुठले आहेत? अंकगणित आणि मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीत म्हणेन. ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीत 8 घटकांना तुम्हाला जर ह्याच्यामध्ये 2 जे घटक अंकगणित बुद्धिमापनचे आहेत, इथं किती प्रश्न येतील हे डिपेंड करेल. आपण सध्या असं गृहीत धरू, पूर्वपरीक्षेला जसं 10 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच अनुषंगाने गृहीत धरू 20 प्रश्न येतील. म्हणजे उर्वरित 80 प्रश्न तुम्हाला या 50 मिनिटांमध्ये रिकव्हर करायचे. 50 मिनिटांमध्ये म्हणता येणार नाही, कारण ह्याला 20 प्रश्न सोडवायला तुम्हाला 10 मिनिट वेळ द्यावा लागेल. इथं थोडंसं मला काय कॅल्क्युलेटिव्ह करता येईल, 50 पैकी 50 मिनिटाचा वेळ आहे. तुम्हाला 100 प्रश्नाला सामोरं जायचंय, पण याच्यातील 20 प्रश्न हे अंकगणित बुद्धिमापनचे आहेत, याला 10 मिनिटाचा वेळ देणं अपेक्षित आहे. आणि इथं जे 80 प्रश्न आहेत, या 80 प्रश्नासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे? 40 मिनिटाचा वेळ आहे. आता आपण थोडंसं हा विचार या ठिकाणी करूया. मित्रांनो, खूप काळजीपूर्वक ऐका. म्हणजे 50 मिनिटांमध्ये फार महत्वाचं आहे. अंकगणितला आपल्याला वेळ द्यावाच लागणार सर. 80 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती आहे? 40 मिनिट. पहा, तुम्हाला 40 मिनिटांमध्ये काय करावं लागणार आहे? 80 प्रश्न सोडवणे गरजेचे आहेत. म्हणजे सगळे सोडवले गेले पाहिजे नाहीये. बरोबर.
वाचन केलं पाहिजे. वाचन केल्याशिवाय कोणते सोडवायचे आहेत आणि कोणते सोडून द्यायचे ते कळणार नाहीये. नाही. पण आता इथं जरी मी तुम्हाला 40 मिनिट असा शब्दप्रयोग केला तर 40 मिनिट अपेक्षित नाही. नाही. इथं तुम्हाला मला हे 30 मिनिटांमध्येच या प्रश्नाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. तर बरोबर. इथंही पहिल्या पेपरमध्ये जे तुमच्या पुढे मी ठेवलेलं होतं, बरोबर आलेल्या प्रश्नांना या पद्धतीने टिक मार्क करा. जे प्रश्न येत नाहीत त्यांच्या पुढे फुली मारा आणि जे प्रश्न नंतर वाचल्यानंतर येऊ शकतात त्याच्या पुढे बरोबर चिन्ह करा. या 30 मिनिटांमध्ये या 80 प्रश्नापैकी तुमचे 50 प्रश्न हे ॲक्युरेट येणं गरजेचं आहे. तरच आपण मुख्य परीक्षेसाठी खऱ्या अर्थाने पात्र आहोत. बरोबर. कॉन्फिडंट प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे. एवढा दर्जा तुमचा आता असणं अपेक्षितच आहे. बरोबर. मग राहिले प्रश्न ह्याच्यात किती? 80 पैकी 50 जर प्रश्न सोडवले तर 30 प्रश्न राहिलेले आहेत. बरोबर. असं गृहीत धरा 30 प्रश्नापैकी 10 प्रश्न हे फुलीवाले आहेत बरोबर. आणि 20 प्रश्न कसे आहेत? बरोबर चिन्हवाले बरोबर. आहेत. म्हणजे तुम्हाला नंतर सोडवायचं आहे. बरोबर. मग ह्याच्यासाठी मी हे 30च मिनिट वापरलेले आहेत. उरलेले 10 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? या 20 प्रश्नाला सामोरं जायचं आहे. पण ही 20च्या 20 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. बरोबर. रिस्क घेणं आवश्यक आहे. तर प्रश्नांची संख्या किती होईल तुमची? 70. आता 70च प्रश्न सोडवले पण गणिताचे अजून 20 आहेत. बाकी त्याच्यासाठी तुम्ही 10 मिनिट दिलेले आहे. आता तुम्हाला सांगणं काय मित्रांनो, 10 मिनिटात 20 प्रश्नापैकी जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवणं गरजेचं आहे. इथं जास्त वेळ तुम्हाला तुमच्या 10 मिनिटाचा जो एक बोनस वेळ आहे शेवटी या 50 मधला 10 सगळ्यात शेवटी जे 10 मिनिट तुम्हाला वापरायचे आहेत त्याच्यातले तुम्हाला वापरता येतील. आणि ह्या 20 अंकगणिताच्या प्रश्नापैकी 10 करेक्ट जरी सोडवलात तुम्ही किंवा तुम्ही 15 पर्यंत जरी गेलात तर चालू शकणार आहे. तर ही संख्या किती होईल? 15 अधिक 70 85. आणि या 85 मधले जरी समजा तुमचे 10 प्रश्न चुकले, 5 प्रश्न जरी चुकले तरी तुमच्या 70 प्रश्नाला डॅमेज होऊ शकणार नाही. हा तुम्हाला मी कॅल्क्युलेटिव्ह फार सांगतो. बरोबर. आणि हे फार जलद गतीने होणार आहे कारण तुमची सायकोलॉजिकल परीक्षा आहे. पहा अशी कुठंच परीक्षा नाही आहे एवढ्या कमी वेळात दर 5 मिनिटाला एक विषय बदलतोय तुमचा. ही खूप महत्वाची नोंद आहे सर. म्हणजे दर 5 मिनिटात तुम्हाला विषयातून दुसऱ्या विषयामध्ये जायचं. म्हणजे थोडक्यात घ्या, तुमचा फक्त अभ्यासाचा विचार इथे केलेला नाहीये. इथं तुम्हाला एका तासामध्ये एवढ्या विषयातून म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही कॉम्प्युटरमध्ये एका ब्लॉकमध्ये गेलात, तिथून बाहेर आलात, परत दुसऱ्या ब्लॉकमध्ये गेलात, तिसऱ्या ब्लॉकमध्ये गेलात. जसं आपण घेर बदलतो मग गाडी गरम होणार आहे. गाडी गरम झाली तर अवरेज देत नाही. बरोबर. पण इथं तुम्हाला अवरेज द्यायचं आहे. तर हे ज्याच्याजवळ कॅपॅसिटी आहे, इथं जो शांतपणे पेपर सोडवतो, जो संयमी आहे, याच्या पूर्वीही सांगितलेलं आहे. कारण तुमच्या या पेपरमध्ये तुमचा संयम हा अबाधित राहणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त धोकादायक परिस्थिती असते त्या 10 मिनिटांमध्ये की तुम्ही पेपर सोडवावा, आणखी 4 प्रश्न सोडवूया. पण इथं ती काळजी घ्या कॉन्फिडेंटली. फक्त एवढंच आहे, 100 प्रश्न तुम्हाला सोडवता पण येऊ शकतील. पहा, बरोबर. पूर्व परीक्षेला हे आम्ही सांगतो की 100 प्रश्न सोडवण्याच्या भानगडीत जाऊ नका. का? मिनिट 50-55 जर खेळत असेल तर 100 कडे जाण्याची गरज नाही. पण इथे मिनिट 70-80 प्रश्नाशी धरून असेल तर तुम्हाला 100 कडे जावं लागेल. पण 100 प्रश्न कधी सोडवा तर तुमची प्रश्न चुकण्याची संभाव्यता 15च्या वर जाता कामा नये. 15 पेक्षा जास्त प्रश्न चुकले नाही पाहिजे. मग काय होऊ शकेल? 15 दूनी 30 मार्क जाते. 30 आणि ह्या 15चा जर भाग विचारात घेतला, एक 7.5 म्हणजे 7.5 मार्क म्हणजे फार तुमचे 40 मार्क कमी होतील. पण तुम्ही 160च्या खाली जाल का? नाही जाणार. म्हणजे तुम्हाला 100 प्रश्न पण सोडवता येईल. पण तुमचा कॉन्फिडन्स एवढा पाहिजे की मी 15च्या वर चुकणार नाही. जे तुम्हाला 15 चुका माफ आहे. पण 15च्या वरची चुकी तुम्हाला परत काय करते? ग्रीन कडून ऑरेंज कडे नेते. कारण हे आत्ता जे तुम्हाला सांगितलेलं आहे, ओपनच्या बॉटम लाईन मेरिट कटअप प्रमाणे साधारणतः दोन्ही पेपरच्या मिळून 140 प्रश्न तुमचे बरोबर आले तर तुमचे 280 गुण होतील. तर तुम्ही आपल्याला मिळू शकेल. तर थोडक्यात या मागच्या अर्धा पाऊण तासामध्ये तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण का,
बऱ्याचशा विद्यार्थ्यांचाही फोन आलेला होता. जयदीप सरांनी कल्पना दिलेली, सर हा व्हिडिओ फार चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला पूरक ठरलेला आहे त्यांना यश मिळवण्यासाठी. आत्ता तर आयोगाचा ट्रेड बदललेला आहे, तर ह्या बदललेल्या ट्रेड, प्रश्न पद्धती आणि आत्ताची सगळी जी रस्सीखेच आहे या परीक्षेमधील, की मेरिट दिवसागणिक वाढत चाललेली आहे, वर्षागणिक वाढत चाललेली आहे, तर निश्चितपणे ह्या तुमच्या टेक्निकल माहितीचा मुलांना फायदा होऊ शकेल. आणि मलाही तसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एवढंच म्हणणे, हा व्हिडिओ द्यायला माझ्याकडून थोडासा उशीर झाला, जे 5 नोव्हेंबरच्या परीक्षेला पात्र असलेले विद्यार्थी आहेत. पण निश्चितपणे मी असं सांगू शकतो, 17 डिसेंबरच्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ निश्चितपणे त्यांना उपयुक्त ठरेल. किंवा याच्या पुढे कुठल्याही परीक्षेला तुम्ही जर जाणार असाल तर ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं मिळू शकेल. आणि हेही सांगणं अपेक्षित आहे, युनिक अकॅडमीद्वारे आपण ह्या गट क साठी टेस्ट सिरीज आपल्या युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ही टेस्ट सिरीज जास्तीत जास्त तुम्हाला या आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे त्याचा दर्जा निश्चित केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आयोगाचा फील तुम्हाला या टेस्ट पेपरच्या माध्यमातून मिळणार आहे. याचे एक्सप्लेनेशन त्या पद्धतीनं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा ही मी विनंती करतो आणि या ठिकाणी माझं संवाद संपवतो. धन्यवाद. निश्चितच सर, म्हणजे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे जे परीक्षेचे 5 टप्पे सर आपण समजून सांगितलात. निश्चितच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना ह्याचा खूप चांगला फायदा होईल. मी देखील आपल्या सर्वांना आवाहन करतो की हा व्हिडिओ आपण परत एकदा शांतपणे नीट बघावा. जे काही सरांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते निश्चितच तुम्ही त्याचा त्या दिवशी उपयोग करावा. थँक्यू. धन्यवाद.